जे योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी आणि योग्य अंतरावरच तुमची लागवड होते, त्यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होते। उत्पादनात वाढ झाली म्हटलंच की तुमचा म्हणजे खर्च पण कमी लागला आणि उत्पादनात पण वाढ झाली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक पाटणकर तुमचं स्वागत करतो ॲग्रीपावर YouTube चॅनलवर। आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो बारदाती टोकन यंत्र। आता यामुळे डोक्यामागचं जे ताण आहे ते कमी होईल, पूर्णपणे नाही पण बऱ्यापैकी कमी होईल। आता तुम्ही म्हणसान कमी कसा, तर वेळेवर मजूर भेटत नाही, मजूर भेटलं तर इकून तिकून ते लागवड योग्य पद्धतीने करतील हे तुम्हाला समजणार नाही। ते समजणार कधी, ज्यावेळेस ते बियाणं वगैरे निघण त्यावेळेस। तर त्यासाठी ॲक्युरेट याचं जे अंतर आहे 5.5 इंचापासून तर 33 इंचापर्यंत तुम्ही टाकू शकता। जे बियाणं आपलं खराब होते, समजा जसं एक थैली ज्या ठिकाणी लागायची त्या ठिकाणी 1.5 थैली लागते, कशामुळे मजुरामुळे, तर ते तुमचं कमी होईल, त्यामुळे तुमचं नुकसान वाचते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी आणि योग्य अंतरावरच तुमची लागवड होते, त्यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होते। उत्पादनात वाढ झाली म्हटलंच की तुमचा म्हणजे खर्च पण कमी लागला आणि उत्पादनात पण वाढ झाली। आता तुम्ही म्हणसान की उत्पादनात वाढ झाली आणि खर्चात कशी काय बचत झाली, तर आता असं आपण समजूया की तुमच्याकडे 10 एकर शेती आहे। 10 एकर शेतीसाठी मिनिमम 25 मजूर लागतात। आता एका मजुराला जर तुम्ही 300 रुपये जर रोज पकडला तर तुमचे 7,500 रुपये हे खर्च व्हायला लागले, बरोबर आहे। तर त्यासाठीच ही आपली 6,700 रुपयाला ही मशीन आहे, जी फक्त तुम्हाला एका वर्षाचं जे आता तुम्हाला जे 7,500 रुपये खर्च लागत होता, तर ही मशीन 6,700 ला आहे। म्हणजे तुमचे काहीतरी पैसे बचत झाले। तर हे फक्त एकाच वर्षी बचत नाही झाले, तर हे मशीन तुमच्याकडे वर्षानुवर्षे तुम्हाला कामी येणार आहे। हे तुमची एक बचत झाली। आणि तर आता तुम्ही जसं आता कापूस लागवड करताय किंवा तूर लागवड करताय, हे तुम्ही म्हणजे मजुरांना तुम्ही शक्य होऊ शकता। परंतु आता सोयाबीन लावणं झालं किंवा उडीद वगैरे हे जर लावणं, याच्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे याचा खर्च आणखीन भरपूर तुम्हाला लागतो। तर त्यासाठी ही मशीन सोयाबीन वगैरेसाठी योग्य आहे। हे तुम्ही बघू शकता, पाहिजे त्या अंतरावर अशा प्रकारे तुम्ही योग्य लागवड करू शकता, जेणेकरून तुमच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न होईल। असे अंतर तुम्ही बघू शकता। हे आम्ही 5.5 इंचावर केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, इथे एक बियाणं, इथे एक बियाणं आणि इथे एक बियाणं, असे प्रत्येक ठिकाणी एक एक बियाणं तुमचं पडन। तुम्हाला जर ही मशीन पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता किंवा तुम्ही थेट आम्हाला भेटू शकता। आमचा पत्ता आहे नारळ पेट्रोल पंपच्या मागे, आर्मी रोड, दारवा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ। धन्यवाद।